Welcome, all dear students. Good afternoon, all of you. Standard 9th, Subject English, Unit number 10, Ecology for Peace. शांततेसाठी पर्यावरणशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया इकॉलॉजी म्हणजे काय. तर इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण आणि पीस म्हणजे शांती, म्हणजेच शांततेसाठी पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, हे जे युनिट आहे तर ते खूप महत्त्वाचे आहे, कारण यातून आपण जीवनातील जे महत्त्वाचे रहस्य आहे तर ते आपल्याला खूप काही शिकून जातात. जसं प्राण्यांना असं म्हणावं लागत नाही की तू प्राणी हो, पण आज मानवाला असं म्हणावं लागतं की तू मानव हो, बरोबर ना. आपण सर्वांना माहीतच आहे की वसुदैवम कुटुंबकम याचा अर्थ असा की सर्व विश्व हे एक कुटुंबाप्रमाणेच आहे असे प्रत्येक व्यक्ती बोलतो, पण प्रॅक्टिकली अंमलात आणत नाही. आज आपण अभ्यासणार आहोत की आपण आपल्या शहराला किती प्रदूषित करत आहोत, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला किती प्रदूषित करून खराब करत असतो. तर या सर्व वस्तू आपल्या पर्यावरणाला नुकसान करणाऱ्या वस्तू आहेत. एक वेळ तर अशी येणार की आपल्याला स्वच्छ आणि निरोगी हवा घेण्यासाठी हिल स्टेशनवर जावे लागणार आहे. आपल्या शहरात, आपल्या सिटीमध्ये अशी शुद्ध हवा नाही जिला घेऊन आपण पूर्ण फ्रेश अनुभवू शकणार. याच्यासाठी आपल्याला माउंट अबू, कुल्लू मनाली हे जे हिल स्टेशन्स आहेत तेथे आपल्याला जावे लागणार. तर ती आपली एक मजबुरी असणार. तर पर्यावरणाचा बचाव कसा करणार, आपापसात एकत्र मिळून मिसळून कसे राहायचे याचा बोध देणारा हा पाठ आहे. हे माझे आहे, ते परक्याचे आहे असे म्हणणारे खरोखरच संकुचित मनाचे असतात. खरं तर उदार चरित्र ज्याचे असते तर त्याला संपूर्ण विश्व एक कुटुंब समान आहे. विद्यार्थी मित्रांनो, सृष्टीचा सर्जनशील म्हणजे ईश्वराने प्रत्येक वस्तूमध्ये प्राण हे टाकलेले आहेत. असं म्हटले जाते की आपल्या वेदांमध्ये सांगण्यात आलेले आहे की या पृथ्वीवर प्रत्येक जीवाबरोबर आपण शांती आणि सुमेळ साधून राहायला पाहिजे. परंतु खूपच लोक हे आपल्या स्वार्थासाठी आणि संपत्तीच्या लालसेने या प्रकृतीला किंवा आपल्या आजूबाजूला मिळालेल्या नैसर्गिक संपत्तीला नुकसान पोचवत असतात किंवा त्याचा नाश करत असतात. आपण विश्वशांतीसाठी चर्चा केली तर आपल्याला प्रत्येक जीव आणि निर्जीव वस्तूबरोबर सुमेळ साधून जीवन जगावे लागेल. आणि आज आपण जो पाठ शिकणार आहोत तर त्यात अशाच प्रकारची चर्चा करण्यात आली आहे. तर आपल्या युनिटचे शीर्षक आहे इकॉलॉजी फॉर पीस. इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण आणि पीस म्हणजे शांती, म्हणजे शांतीसाठी पर्यावरण किंवा प्रकृती. प्रकृती संदर्भात शांती काय आहे हे या पाठात खूप छान प्रकारे समजवण्यात आले आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युनिटला सुरुवात करूया. The Vedas sing about oneness of man and nature. The idea expressed in ancient texts have universal value. We have always tried for preservation and prosperity of all the species, including mankind on this earth. The Atharva Veda gives us a great idea. Yatra Vishwam Bhavati Ekanid. It means the whole world lives as one single unit like a nest. All the living beings have the same right to live and thrive. विद्यार्थी मित्रांनो, वेद मानव आणि निसर्ग यांच्या एकीबद्दल गात आहे. पूर्वीपासूनच मानव आणि निसर्गाची किती एकी आहे तर ते वेदांमध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे गाण्यात आलेलं आहे. प्राचीन ग्रंथात व्यक्त केलेल्या कल्पना सार्वत्रिक, त्याला खूप महत्त्व आहे, युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे त्याला. आपण या पृथ्वीवरील मानवजातीसह सर्व प्रजातींच्या जतन व समृद्धीसाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत. जी मानव प्रजाती आहे किंवा पृथ्वीवर जेवढ्या पण मानवजाती आहेत तर त्यांचं जतन करण्यासाठी किंवा त्यांच्या समृद्धीसाठी आपण नेहमी प्रयत्न हे केलेलेच आहेत.
अथर्ववेद आपल्याला एक चांगली कल्पना देते. जो अथर्ववेद आहे 4 वेदांपैकी, तर हा अथर्ववेद आपल्याला एक चांगली कल्पना देतो. आणि पुढील ज्या ओळी आहेत तर त्या ओळी संस्कृतमध्ये आहेत. तर ह्या ओळींचा अर्थ पुढे दिलेला आहे. यत्र विश्वं भवती एकनीड. याचा अर्थ संपूर्ण जग एका घरट्यासारखं, एका युनिटसारखं आहे. संपूर्ण जग हे एक मोठं घरटं आहे. सर्व जिवंत प्राण्यांना जगण्याचा आणि भरभराट होण्याचा समान अधिकार आहे. सर्व जे जिवंत प्राणी आहेत आणि त्यांची भरभराटी त्यांना करण्याचा इथे त्यांना समान अधिकार देण्यात आलेला आहे, असं ह्या ओळींचा अर्थ इथे सांगण्यात आलेला आहे. This can be achieved through co-living only. We are the birds of the same nest. We may wear different skin, different clothes, speak different languages, believe in different religions, belongs to different cultures. Yet we share the same home, our earth, born on the same planet, covered with the same sky, gazing at the same stars, breathing the same air. We must learn to progress and prosper together happily or perish together miserably. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पॅरेग्राफमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, हे फक्त केव्हा प्राप्त होऊ शकते, तर हे फक्त सहजीवनातून प्राप्त केले जाऊ शकते. This can be achieved through co-living only. आम्ही एकाच घरट्याचे पक्षी आहोत. आपण जे सर्व या पृथ्वी तलावर जे राहत आहोत, प्राणी जीवन किंवा मानवी जीवन, तर आपण एकाच घरट्याचे पक्षी आहोत. आपण भिन्न त्वचा, वेगवेगळे कपडे घालू शकतो, भिन्न भाषा बोलू शकतो, वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकतो, वेगवेगळ्या धर्मामध्ये विश्वास ठेवू शकतो, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये विश्वास ठेवू शकतो. आणि हे सगळं आपण कुठं शेअर करत असतो, तर ह्या पृथ्वी तलावर. तर हे आपल्या पृथ्वीवर आपण हे सगळं शेअर करत असतो. जी पृथ्वी सर्वांसाठी एक घरासमान आहे. त्याच ग्रहावर जन्मलेले, एकाच आकाशाने झाकलेले, सर्वांना एक समान दिसणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत त्याच हवेचा श्वास घेताना आपण प्रगती करण्यास आणि आनंदाने एकत्र प्रगती करण्यास शिकले पाहिजे किंवा एकत्र मेले पाहिजे, एकत्र येऊन मेले पाहिजे. आपण आनंदाने जगलं पाहिजे आणि आनंदानेच मेलही पाहिजे एकत्र, असा या ओळींचा अर्थ आहे. Our idea of peace does not mean just a state of no war. Neither it is limited just to men or countries and communities, but it embraces the whole nature and the whole creation. Let's try to understand Shanti Mantra from the same Atharvaveda. विद्यार्थी मित्रांनो, पुढे या ओळींमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, आमच्या शांततेच्या संकल्पनेचा अर्थ फक्त युद्धाची स्थिती नाही. ती केवळ पुरुष किंवा देश आणि समाजापुरती मर्यादित नाही, परंतु ती संपूर्ण निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी स्वीकारत असते. समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता आपण खाली ज्या ओळी दिलेल्या आहेत अथर्ववेदामधील, तर त्या ओळींचा अर्थ समजून घेऊया. ओम धौ शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, आप शांती, औषधय शांती, वनस्पतडग शांती, विश्वदेवा शांती, ब्रह्म शांती, शांतिरेव शांती, सामा शांतिरेधी, शांती शांती शांती. अशा ह्या संस्कृतच्या ओळी दिलेल्या आहेत आणि ह्या ओळी अथर्ववेदामधून घेण्यात आलेल्या आहेत. आता ह्या ओळींचा काय अर्थ आहे, तर तो आपण पुढील पॅराग्राफमध्ये समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, खूपच सुंदर असा विचार ह्या ओळींमध्ये इथे सांगण्यात आलेला आहे. तर आता आपण तो बघूया.
सुरुवातीला याचा अर्थ इंग्लिशमधून दिलेला आहे, तर तो आपण समजून घेऊया. मे देअर बी पीस इन हेवन, पीस इन स्पेस, पीस ऑन अर्थ. मे देअर बी पीस इन ट्रीज, पीस इन व्हेजिटेशन अँड प्लांट्स. May there be peace in our gods and in entire creation. May there be peace everywhere and be it only peace. That peace, I pray, embrace my beings. That mantra warns us not to disturb nature, not to abuse, pollute or destroy our surroundings up to the heaven. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ओळींमध्ये किती सुंदर कल्पना करण्यात आलेली आहे ते आपण बघू आता. स्वर्गात शांती, मे देअर बी पीस इन हेवन म्हणजे स्वर्गात शांती. अंतराळात शांती, पीस इन स्पेस. पृथ्वीवर शांती असो, पीस ऑन अर्थ. झाडांमध्ये शांती, मे देअर बी पीस इन ट्रीज. वनस्पती आणि वनस्पतींमध्ये शांती असो, peace in vegetation and plants. May there be peace in our gods and in entire creation. आपल्या देवतांमध्ये आणि संपूर्ण सृष्टीमध्ये शांती असो. सर्वत्र शांती असो आणि फक्त शांती असो. May there be peace in our gods and in entire creation. सर्वत्र शांती असो आणि फक्त शांती असो. ती शांती मी माझ्या अस्तित्वाला मिठी मारतो. जी शांती आहे, दॅट पीस आय प्रे एम्ब्रॅस माय बीइंग्स. तर त्या शांतीला मी मिठी मारतो. धिस मंत्रा वॉन्ट्स अस नॉट टू डिस्टर्ब नेचर. हा मंत्र आपल्याला इशारा देतो की आपण निसर्गाला त्रास होऊ नाही द्यायचा आहे, आपण निसर्गाला डिस्टर्ब करायचं नाही आहे. हा मंत्र आपल्याला इशारा देतो की निसर्गाला त्रास होऊ नये. स्वर्गापर्यंत आपला जो परिसर आहे तर त्या परिसराला आपण दूषित करू नये, दुरुपयोग करू नये त्याचा, किंवा त्याला नाश करू नये, असा या ओळींचा इथं अर्थ दिलेला आहे. In trying to master and get benefit of our ecology, we are simply destroying ourselves, our own nest. True peace will prevail only when man lives in peace with nature, divine forces and ultimately himself. How can we do this? The wise rishi or seer of Ishavasya Upanishad gives us a wonderful advice. विद्यार्थी मित्रांनो, पुढे असे सांगण्यात आले आहे की आपण आपल्या परिसंस्थेचे प्रभुत्व प्राप्त करण्याचा आणि त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आपण फक्त स्वतःचे घरटे नष्ट करीत आहोत. जेव्हा निसर्ग, दैवी शक्ती आणि शेवटी स्वतः मानव शांतीने राहतो तेव्हाच खरी शांती प्राप्त होईल. आपण हे कसे करू शकतो असा त्यांना प्रश्न पडलेला आहे. ते प्रश्न विचारतायत की जेव्हा माणूस शांततेने निसर्गासह किंवा दैवी शक्तीने स्वतः शांतीने राहतो तर तेव्हा हे कसं करू शकतो. द वाईज ऋषी और सीर, ईशावास्य उपनिषदमधले जे ऋषीमुनी आहेत किंवा जे दूरदृष्टी असणारे जे ऋषी आहेत तर ते आपल्याला एक खूपच चांगल्या प्रकारची याच्यामध्ये एक दृष्टी त्यांनी आपल्याला दिलेली, अद्भुत सल्ला ते देतात ईशावास्य उपनिषदेमधून. तर ते आपल्याला सांगतात, ईशावस्यम इद सर्व इत किंचित जगत्या जगत तेन त्यक्केन भुंजिता मा गृद कस्य स्विदनम. तर ह्या ईशावस्य उपनिषदमधल्या ओळी आहेत. तर जे ऋषीमुनी आहेत, जे सीर आहेत, तर त्यांनी या ओळींमधून आपल्याला चांगला उपदेश दिलेला आहे. तर आपण ते आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघू. The Rishi says, everything animate or inanimate that is within the universe is enlivened by the supreme power. One should therefore accept only these things necessary for oneself. This quote must be enjoyed by renouncing it.
Moreover, one must not snatch away what belongs to or is required by others. The whole creation is filled with the presence of God. खूप सुंदर असं त्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे किंवा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. ईशावस्यम या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा संसार आहे. तर ऋषी म्हणतात, विश्वामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट जिवंत करणे किंवा निर्जीव होणे ही सर्वोच्च सामर्थ्याने आत्मसात केलेली आहे. काय म्हणतात ऋषी? प्रत्येक जी गोष्ट आहे, जी जिवंत गोष्ट आहे किंवा निर्जीव होणं हे सर्वोच्च सामर्थ्याने आत्मसात केलेलं असतं. म्हणूनच केवळ आपल्यासाठी आवश्यक असलेल्या या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आपल्यासाठी जे आवश्यक आहेत तर त्याच गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. या कोटचा त्याग करून आनंद घ्यावा लागेल. तर त्या कोटचा त्याग करायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. शिवाय एखाद्याने आपल्या मालकीची चीज हिसकावून घेऊ नये, तर ती इतरांना सुद्धा आवश्यक आहे. संपूर्ण सृष्टी देवाच्या उपस्थितीने भरलेली आहे. ही जी संपूर्ण सृष्टी आहे, द होल क्रिएशन इज फिल्ड विथ द प्रेझेन्स ऑफ गॉड, तर ती देवाच्या उपस्थितीने भरलेली आहे. असा सुंदर अर्थ या ओळींमधून ऋषींनी सांगितलेला आहे. दिस इज अ मेसेज अगेन्स्ट द animalistic greed of human beings. We should not, like a vulture, keep others away from having what we actually don't need. Gandhiji also said, there is enough on this earth for everybody's need, but not sufficient for one's greed. As the crown of creation, man must protect and not exploit and consume other animals. खूप छान असा मेसेज याच्यामधून आपल्याला मिळालेला आहे. हा मानवाच्या प्राण्यांच्या लोभाविरुद्ध एक संदेश आहे. मानवाचा जो प्राण्यांविषयी लोभ आहे तर त्याच्यासाठी हा चांगल्या प्रकारचा संदेश इथं देण्यात आलेला आहे. आपल्याला गिधाड आवडत नाही. इतरांना आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे नसतात, तर त्यांना त्या गोष्टींपासून दूर ठेवू नये. गांधीजी असे म्हणतात, गांधीजी असेही म्हणाले, प्रत्येकाच्या गरजेपुरती या पृथ्वीवर बरेच काही आहे. तर गांधीजी असं म्हणतात की प्रत्येकाच्या गरजेपुरत्या ज्या वस्तू आहेत तर ह्या पृथ्वी तलावर त्या आहेत, पण नाही एखाद्याच्या लोभासाठी पुरेसे. पण एखाद्याचा लोभ इतका असतो तर त्या गोष्टींना तो पूर्णच होत नाही. तर सृष्टीचा मुकुट म्हणून सर्व माणसांनी पृथ्वी तलावर जेवढे पण प्राणी आहे तर त्या प्राण्यांचं रक्षण हे केलं पाहिजे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचवता किंवा त्यांना खाऊन न टाकता त्यांचं रक्षण करायचं आहे. तर त्यांना खाऊन टाकायचं नाही, असा सुंदर संदेश या ओळींमधून आपल्याला महावीर स्वामींनी दिलेला आहे. तर असा सुंदर संदेश या ओळींमधून आपल्याला मिळालेला आहे. इफ मॅन स्टॉप डिस्ट्रॉइंग ॲनिमल्स, ट्रीज और अदर ॲस्पेक्ट्स ऑफ नेचर, our world would become less violent and thus the peaceful abode for all. Mahavir Swami preached ahimsa, non-violence, to that extent that all Jain sadhus put a cloth on their mouth, drink boiled water and do not take food before sunrise and after sunset for not destroying even bacteria. बघा, ह्या ओळींचा अर्थसुद्धा खूप सुंदर रीतीने ते सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा मानव प्राण्यांना नष्ट करण्याचं बंद करेल, पृथ्वी तलावरच्या झाडांना नष्ट करण्याचं थांबवेल किंवा जे इतर अदर ॲस्पेक्ट्स ऑफ नेचर, निसर्गाकडनं आपल्याला इतर जे वस्तू मिळत असतात तर हे सगळं करण्याचं थांबवेल, अवर वर्ल्ड वुल बिकम लेस व्हायोलेंट अँड दस अ पीसफुल अबॉर्ड फॉर ऑल. तर आपलं संपूर्ण जग, ही संपूर्ण पृथ्वी ही अहिंसात्मक होऊन जाईल आणि संपूर्ण जग हे शांत आणि राहण्यासाठी मस्त घर होऊन जाईल. अबॉर्ड फॉर ऑल. महावीर स्वामींनी अहिंसा
त्याचा असा उपदेश केला की सर्व जैन साधू त्यांच्या तोंडावर एक कपडा ठेवतात. तर महावीर स्वामी सांगतायत ही जी अहिंसा आहे तर याचा उपदेश जैन साधूंनी असा केलेला आहे की ते त्यांच्या तोंडावर एक कपडा ठेवतात. उकळलेले पाणीसुद्धा पितात ते. आणि सूर्योदय होण्यापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नका. तर ते सांगतात सूर्योदय होण्याच्या पूर्वी आणि सूर्यास्तानंतर अन्न हे घेऊ नका, म्हणजे जेवण करू नका. असं केल्याने जे जीवाणू असतात तर ते जीवाणू नष्ट होऊ शकत नाही. तर ते जीवाणू नष्ट करू शकत नाही असा उपदेश महावीर स्वामींनी आपल्याला केलेला आहे. Mahavir Swami believed that we should not disturb or hurt even a stone for a selfish purpose. Rishis believe that every matter in the universe is living. There is nothing like non-living. Everything is in a process of evolution. This was the realism of our ancient seers. Mahakavi Kalidas has written a play, Abhijanam Shakuntalam. In a scene, King Dushyant of Bharatvarsh entered the ashram of Rishi Kanva. आता पुढे महावीर स्वामी सांगत असतात, महावीर स्वामींनी असा विश्वास केला की आपण असे करू नये. तर ते सांगताय की आपण असं करायचं नाहीये. एखाद्या स्वार्थी हेतूसाठी दगडाला त्रास किंवा दुखापत देखील करू नये. तर ते सांगता आहेत एखाद्या स्वार्थी हेतूसाठी आपण दगडाला त्रास किंवा दुखापत सुद्धा करू नये. ऋषींचा असा विश्वास होता की विश्वातील प्रत्येक वस्तू जिवंत आहेत. तर ते असं म्हणतात विश्वातील प्रत्येक वस्तू ही जिवंत आहेत, निर्जीवसारखे काहीही नाही. तर ह्या भूतलावर निर्जीवसारखं काही नाही, सगळं हे जिवंत आहे. सर्व काही उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आहे. तर प्रत्येक वस्तूपासून उत्क्रांती होत असते. हे आपल्या प्राचीन दर्शकांचे वास्तववाद आहे. तर आपले जे प्राचीन दर्शक आहेत तर दर्शकांचा वास्तववाद आहे असं ते म्हणतात. पुढे महाकवी कालिदास यांनी नाटक लिहिले आहे. महाकवी जे कालिदास आहेत त्यांनी सुद्धा एक नाटक लिहिलेलं आहे, अभिजनन शकुंतलम. एका दृश्यात भारतवर्षाचा राजा दुष्यंत ऋषी कण्वाच्या आश्रमात प्रवेश करतो. हा जो दुष्यंत राजा आहे तर तो ऋषी कण्वाच्या आश्रमात प्रवेश करतात. छोटीशी गोष्ट सांगण्यात आलेली आहे इथे. महावीर कवी कालिदास यांनी एक नाटक लिहिलेलं आहे. तर त्या नाटकमधला एक सीन, त्याचं दृश्य इथं सांगण्यात आलेलं आहे. जो राजा असतो दुष्यंत राजा, हा भारतवर्षाचा राजा दुष्यंत राजा, तर तो ऋषी कण्वाच्या आश्रमात प्रवेश करतो. He is in his chariot, chasing a deer for hunting. Two disciples of Kanva see him and immediately ask him not to shoot this arrow at a deer. तर हा जो राजा असतो एका दृश्यात, ह्या नाटकमध्ये एका दृश्यात भारतवर्षाचा राजा दुष्यंत ऋषी कण्वाच्या आश्रमात प्रवेश करतो. तो त्याच्या रथात आहे, तो त्याचा रथ घेऊन आलेला आहे. शिकार करण्यासाठी हरणाचा पाठलाग करीत आहे. तर तो हरणाचा शिकार करत होता म्हणून त्याचा पाठलाग करत त्या ऋषींच्या आश्रमापर्यंत आलेला आहे. कण्वाच्या 2 शिष्यांनी त्याला पाहिले आणि ऋषी कण्वाचे जे 2 शिष्य होते तर त्यांनी बघितलं की हा राजा हरणाचा पाठलाग करतो आहे ना, त्यांच्या आश्रमापर्यंत आलेला आहे. आणि ताबडतोब त्याला हरणावरील बाण सोडण्यास सांगू लागले. तर हरणाला बाण मारू नका असे त्याला सांगू लागले की हरणावर बाण सोडू नका. तर ते पुढे त्या ओळी दिलेल्या आहेत. तर ते काय बोललेले आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. तर त्या ओळी इथं संस्कृतमध्ये दिलेल्या आहेत. न खलू बाण सन्निपात्योड्डस्मिन् मृदुनी मृगशरीरे पुष्पराशा विवाग्निम. तर ह्या ओळींमधून असं सांगण्यात आलेलं आहे की They said, "O king, don't shoot. Please don't shoot the arrow at the tender body of this deer. It is as bad as putting fire on the heap of flowers." बघा किती छान सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणाले
हे राजा शूट करू नका, कृपया या मृगाच्या कोमल शरीरावर बाण मारू नका. तर ते दोन जे शिष्य होते तर ते शिष्य राजाला विनवणी करतात की तुम्ही त्या हरणाला बाण मारू नका. तर ते पुढे म्हणतात, हे एवढं वाईट आहे की फुलांच्या ढिगांना आग लावल्यासारखे आहे. तर तुम्ही त्या सुंदर हरणाला मारता आहे. तर त्यांनी त्याची उपमा कशी दिलेली आहे, तर कुणी फुलाच्या ढिगांना आग लावतं का? इतके सुंदर फुलं असतात. तर ते खूप वाईट आहे. तर ते हे कृत्य तुम्ही करू नका असे ते जे दोन शिष्य होते तर ते शिष्य राजाला सांगतात. This shows that ahimsa was very much in the blood of ancient people and it became the tradition of Indian culture. तर हे दर्शवते की हे दृश्य बघून असं आपल्याला जाणवतं की अहिंसा प्राचीन लोकांच्या रक्तामध्ये खूप होती आणि ती भारतीय संस्कृतीची परंपरा बनली. Our culture has given us a heart as big as this earth. We have a global heart. Ancient wisdom teaches the world a true philosophy of universal peace and harmony. बघा, आपल्या संस्कृतीने आपल्याला या पृथ्वी इतकेच मोठे हृदय दिलेलं आहे. आपली जी प्राचीन संस्कृती आहे तर त्या प्राचीन संस्कृतीने आपल्याला ग्लोबल हार्ट म्हणजे पृथ्वी इतके मोठे हृदय दिलेले आहे. आपल्याकडे जागतिक हृदय आहे तर एवढं मोठं हृदय आपल्याकडे आहे. प्राचीन शहाणपणा जगाला सार्वभौम शांतता आणि सौहार्द खरे तत्त्वज्ञान शिकवते. हे जे एन्शंट विज्डम आहे, प्राचीन ज्ञान, हे आपल्याला सार्वभौम शांतता, सर्व जगामध्ये शांतता आणि सौहार्द हे खरे तत्त्वज्ञान आपल्याला शिकवत असते आणि ते आपण शिकायला पाहिजे आणि आचरणात आणायला पाहिजे. नेहमी वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि संपूर्ण भूतलामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये शांतता पसरवण्याचं काम आपण केलं पाहिजे. So friends, I hope you understand all the unit very well and fit in your mind also. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि शब्दांचे अर्थ व्यवस्थित आपल्या वहीत लिहून टाकायची आहेत आणि ह्या सर्व शब्दांचे अर्थ देखील पाठ करून ठेवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला आन्सर दीज क्वेश्चन्स दिलेले आहेत. पाठ 2 ते 3 वेळा वाचून प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहून टाकायची आहेत. थँक्यू.